लिही म्हणावं तुझं हल्ली खाण्यापिण्याकडे लक्ष नाहीये. मग तुझ्या आवडीचा स्वयंपाक केला तरी तुझं लक्ष नसतं हल्ली. फक्त तुला आवडतो म्हणून पुलाव केला तरी तू. ताई ताई मुद्दा सांग, डिटेलिंग नकोय. हा आता ली तुझा चेहरा सुकल्यासारखा आणि डोळे आत गेल्यासारखे वाटतात. त्यात मला पेन दिसतो. पेन ते पेन नाही ग, पेन वेदना वेदना. तुला नाही इंग्रजीच येत नाही. आणि लिही की या सगळ्यामुळे आमच्या घशाखाली घास उतरत नाही, आम्हाला काळजी वाटते. हो ना, आईची तब्येत बरी नसते त्यामुळे तुझ्या तब्येतीचं टेन्शन आम्ही कसं घेणार असं लिही. हा आणि तुझी घुसमट कळते म्हणावं आम्हाला, पण त्याच्यावर काहीतरी इलाज शोधायला हवा ना. आणि हे सगळं आम्ही काळजीपोटी बोलतोय. आणि बाळा असली बाळा, काळजीपोटी बाळा. आणि जो माणूस स्वतःहून घर सोडून गेलाय तो काय परत येणार आहे का? हो, आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की तू आता तुझं आयुष्य नव्याने सुरू करावं. काय अजूनही वेळ गेलेला नाहीये. लवकरात लवकर सुरू केलं ना तर माझ्या मते होईल हे सगळं. मी कोण आहे? सरू. वहिनी ते मलाही माहितीये, पण मी माणूस आहे ना. हो मग मी कम्प्युटर असल्यासारखे काय सांगताय पटापटा? लिहायचंय ना मला, मग सगळ्या काय एकत्र सांगताय. एका वेळी एकीने बोला. बरं बरं सॉरी. अगं आता बोला कोणीतरी. लीही, सांगते ना, मी लीही. झालं, मलाच वाटतंय. एका वेळी एकीनेच बोला. एका वेळी एकीने बोला. हा, एका वेळी एकीनेच बोला. अगं एका वेळी एकीने बोला ना. थांबा, गोंधळ घालू नका. एका वेळी एकीनेच बोला. हा म्हणजे मी बोलते, आपण एक काम करूया का? आपण ना आधी सगळे मुद्दे डिस्कस करूया, त्यातून ना एक मजकूर तयार करूया आणि तेवढा लिहूया, म्हणजे मग हिचा पण गोंधळ होणार नाही. हा हो ना, बरोबर आहे. आणि या सगळ्यात माझा मुद्दा राहिलाच आहे ना. देवाच्याच मनात असं काही असेल तर आपण तरी काय करणार? देवाची इच्छा असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं सगळं. अगं तू काय कम्प्युटर आहेस का? हो, इतक्या फास्ट कशी लिहिणार तू? कसली सभा चालली आहे? श्री तुला काही हवंय का? नाही, मी आपलं असंच पाय मोकळे करायला बाहेर पडलो होतो. झोप येत नाहीये. अरे इतक्या रात्री कशाला बाहेर चाललास? अगं मोठी आई, इथे जवळच चाललोय, लांब नाही चाललोय कुठे. तू आमच्यापासून लांबच चाललाय. चल मी येऊ तुझ्या बरोबर. नाही नाही नको, तुमचं चालू दे जे काही चाललंय ते. मी येतो, लगेच येतो. हा, आणि मी काही लांब नाही जाणार. हॅलो. पुरुषांचं एकटं राहणं कठीणच असतं भाई. बेबी तुझं म्हणणं पटलंय मला. म्हणजे जान्हवी बद्दल दुष्टावा म्हणून नाही म्हणत आहे, पण पोराचे हाल बघवत नाहीत ग आता. लिहायचंय. हा, लिही. त्याचा चेहरा खूप सुकलेला वाटतो. चेहरा खूप सुकलेला वाटतो. चेहरा खाण्यापिण्याकडे लक्ष लक्ष नाही. सुकलेला. हा, आता ठरलं नाही एकीने बोलायचं. हा एक की त्यांनी पुन्हा नव्याने अरे एका वेळी एकीने बोला.
बस स्टॉप पासून घरापर्यंतचा प्रवास आज पूर्ण झाला. वर्षभरानंतर आमचा संसार आज सुरू झाला. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी मला फक्त तूच आठवतेस जान्हवी. आता माझ्या प्रत्येक श्वासात फक्त तू आणि तूच असतेस. कधी मित्र, कधी नवरा, प्रत्येक वेळी तुम्ही वेगळे असता. तुमच्याशिवाय आयुष्याला अर्थच आला नसता. आठवणीं पलीकडच्या प्रेमाने आज झाले मी तुमची. श्रीरंगाचा हातात हात धरून होणार तुम्ही या घरची. जान्हवी, मला ना भीती वाटते आता. तू सतत 7 जन्म असं म्हणतेस ना, छातीत धडकी भरतेय माझ्या. गप्प बसा श्री. ओला येतो नक्की. अगं ओला ऑफिस. अगं मी 4 दिवस बाबांकडे राहायला गेले तर चालेल का? डिवोर्स हवा आहेच. हवा आहेच ना. या तुझ्या वागण्याचा काय अर्थ आहे आता? माझ्या वागण्याचे परिणाम होत आहेत कोणावर तरी, आणि मला चुकीचे संस्कार करायचे नाहीये. म्हणजे ना असं असं काहीतरी स्ट्रेंज घडतंय. गेली अनेक वर्षाची कामं रखडली होती ती अचानक मार्गी लागतायत. किंवा आपल्यासाठी मार्केट म्हणून जे ब्लाइंड स्पॉट्स होते ना, त्यातनंही आपल्याला डिमांड येते. आपला सेल वाढतोय. अगं इनफॅक्ट UK आणि US मध्ये अनेक निगोसिएशन चालू आहेत. नक्की काहीतरी वर्कआउट होणार. साता समुद्रा पलीकडे नेलायस बिझनेस. अगं खरं तर हा ऑप्शन आधी होता, पण मीच तितकं मनावर घेतलं नव्हतं. आता घेतलंस ते बरं केलंस. ते आपल्या कंपनीतले पाटणकर ते सुद्धा विचारत होते कुणाच्या पायगुणामुळे होतं हे सगळं. ऍक्च्युली मला सुद्धा गेले काही दिवस हे खूप लोक विचारतायत. सगळं सगळं अर्ध्यावरच थांबलं नाही. आता मला त्रास होत नाहीये. अय्यजी तसं नाही, पण बोलू दे त्याला. मनात साठवलं ना तर मायग्रेनचा जास्त त्रास होईल त्याला. नाही आई, तसं काही नाही. कांता, मी जन्म दिलाय तुला. अगं खरंच काही नाही. मग काय आहे मनात? वाईट वाटतं फक्त. कशाचं? हे सगळं माझ्यामुळे घडलं. मला खूप अपराधी असल्यासारखं वाटतं. कशाबद्दल बोलतोयस तू? सगळंच तुमचं हे असं, आईच्या तब्येतीचं. माझी तब्येत आता बरी आहे. मला काहीही झालेलं नाहीये. पण श्रीचं तर. माझं जे काही झालंय त्याला मी जबाबदार आहे. मी विघ्नेश्वर बेकर्स काढलंच नसतं अरे ना. पण ते काढायला मी तुला सांगितलं होतं ना. त्यामुळे आता जर अल्टिमेटली त्याला जर कोणी जबाबदार असेल ना तर तो मी आहे. श्री, पण तुला सुद्धा हे नाव नकोच होतं. अरे पण आता त्याच नावाला इतकी डिमांड आहे ना. काका, अरे आपण बिझनेस बद्दल काहीही प्रेडिक्ट करू शकत नाही. आणि तुझ्या आयुष्याबद्दल आमच्या नात्याला सुद्धा आम्ही दोघं जबाबदार आहोत. तुझा दोष नाहीये त्यात. तरी मला त्रास होतोच. अरे काका, तू चुकीच्या गोष्टींचा त्रास करून घेतोयस. माझ्यामुळे झालंय हे सगळं. मीच जबाबदार आहे ह्या सगळ्याला. कांता, जे घडायचं असतं ते घडतंच. पण निमित्त मीच आहे ना. तसं तर मी निमित्त झाले असं म्हणायला हवं. मी हा गोखले गृहोद्योग सुरू केला नसता तर यापैकी काहीच झालं नसतं. असं नसतं गाई. काका, अय्यजी म्हणते ते बरोबर आहे.
सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. माझं नशीब आहे. काका, मी नशिबाबद्दल बोलत नाहीये. आपण समाजातल्या अनेक सिस्टीमचा एक भाग असतो ज्यावर आपला काहीच कंट्रोल नसतो. धर्म, देश या कुठल्याही गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली नसतात. आणि या सगळ्या गोष्टींचा जसा तोटा होतो ना तसा फायदाही होतो. या सगळ्यामुळे एक गोष्ट होते, ती म्हणजे आपल्याला आपलं कोण आणि परक कोण हे कळतं. श्री, काका, नको ना त्रास करून घेऊस. मला माहितीये की हे खूप स्ट्रेसफुल आहे, पण आता इतकं सगळं चांगलं घडतंय त्याकडे लक्ष देऊया ना आपण. त्यावर फोकस करूया. अरे बघ ना, आपल्याकडे केवढा बिझनेस आलाय. आणि जान्हवी गेली. अरे अरे का बडीशेप हवी? काय झालंय तुझं? सिक्रेट आहे. अरे मला सांग, नाही तर मी लिहू देणार नाही. अरे म्हणजे बडबड करून त्रास देईल. काही या गीता, खरंच मला कळलं पाहिजे तुझं काय चाललंय. मैत्रीण म्हणून हक्क आहे ना माझा तो. पत्र लिहिते कुणाला? श्रीला. श्रील. जिजूला? मला वाटलं होतं मला एकटीला जमेल, पण नाही जमत आहे. पावलं पावले मिस करते ग मी त्याला. आता तर मला त्याची सगळ्यात जास्त गरज आहे. त्याने त्याचा निर्णय बदलावा असं वाटतंय मला. नाही म्हणजे सक्ती नाहीये माझी. माझ्या बाळासाठी मी आहेच, पण माझा हा शेवटचा प्रयत्न आहे. त्याला खरं सांगायला हवं. आमच्यात भांडणं होत होती, चिडत होतो, पण त्यातही रेटून सांगायला हवं होतं ग. मला जमलंच नाही, म्हणजे ना सुचलंच नाही मला. आणि माणूस एकटेपणाच्या अनुभवातनं शहाणा होत जातो ना, तसं झालंय माझं. मला आता तो हवाय. अरे वा, मला तर खूप आनंद झालाय. म्हणजे मलाही मनीषला सांगता येईल. आणि मलाही खात्री आहे हे सगळं वाचून श्री मागचं सगळं सोडून देईल बघ. मलाही तसंच वाटतं. हो ना, श्री तसा चांगला आहे ग. आणि जनरली तो शांतपणे आणि प्रेमानेच वागतो, पण एकदा का चिडला की मग कुणाचंच ऐकत नाही तो. मला माहितीये ना त्याचा स्वभाव. पूर्वी पण एकदा असं झालं होतं, आठवतंय तुला? आई आजींशी भांडण झालं होतं आणि हा घर सोडून गेला होता. प्रत्येक पद्धतीने त्याला समजवायचा प्रयत्न केला, पण नाहीच. किती समजवलं मी त्याला, पण यायलाच तयार नव्हता. तेव्हा ना मला एकदम स्ट्राईक झालं होतं की त्याच काळात मला आई आजी महाभारतातलं काहीतरी सांगत होत्या, कृष्ण नीतीबद्दल. मग काय, मी तेच केलं. म्हणजे एकदा श्रीकडे ना आई आजींच्या विरोधात काहीतरी बोलले आणि मला लक्षात आलं की त्याला ते आवडलं नाहीये. आणि मग मी सगळं उलट सांगितलं. म्हणजे त्याचं कसं बरोबर आहे, त्याने आई आजींची माफी मागायलाच नको, घरी तर परत येऊच नकोस. आणि त्याचा बरोबर परिणाम झाला. श्री घरी परत आला. खरं तर मला माझा नवरा कळलाय ग, आणि प्रेग्नन्सी, भीती, त्यात पिंट्याचं ते, मला ना हे काही नीट हाताळताच आलं नाही. हे सगळं आधीच सांगायला हवं होतं असंही वाटतंय. हे सगळं आधीच सांगितलं असतं ना तर कदाचित गोष्टी इतक्या टोकाला गेल्याही नसत्या. चुकलं माझं. इट्स बेटर लेट दॅन नेव्हर. ते आहेच. चालू दे तुझं. मी तुला डिस्टर्ब करत नाही. अगं असं नाही, मी थांबणारच होते आता, कारण लंच ब्रेक 5 मिनिटात संपेल ना. आहेत ना 5 मिनिटं, मग लिही.
झालं का? होतंय हो वहिनी, थांबा ना. सरे भाऊजी नाही ना येणार? नाही हो, नाही यायचं एवढ्यात. झालं झालं अहो थांबा वहिनी, होतंय ना, संपलं, थांबा जरा. सरे आजच्या दिवसात होईल ना तुझं लिहून? नाहीतर काय, कालपासून नुसती लिहितेच आहे. हो ना. लिही की जरा पटपट. हस्ताक्षराच्या स्पर्धेसाठी नाही पाठवायचंय ते. एवढ्या वेळात ना माझं टाईप करून झालं असतं. टाईप करता येतं का तुला? गप्प बस, नाहीतर कर तू, टाईप कर. आणि तुमचे 100 मुद्दे असतात, 100 वेळा मुद्दे बदलत असता तुम्ही, कसं लिहिणार? तुम्ही काय, तुझे पण मुद्दे आहेत त्यात. गप्प बस, शहाणपणा करू नकोस. झालं, लिहि लवकर. हो झालं, शेवट. अगं आता तरी झालं का? शेवटची ओळ. हा, लिही. हा. श्री. श्री. हा. आता शेवटी असं लिहिते, प्रिय सरू मावशी. मावशी काय महिला मंडळी ही महिला मंडळ कसं वाटतं ते वाचायला, त्यापेक्षा प्रिय सरू मावशीच लिहिते. मीच लिहिले ना शेवटी. वा गा वा. तू फक्त लिहिलंयस, आम्ही सांगितलंय. करेक्ट करेक्ट. फर्स्ट टाइम शरयू टॉकिंग ट्रू. बरं ठीक आहे, मी काहीच लिहित नाही शेवटी. ठीक आहे. बरं वाचून दाखवा मला. हा, चल. तू बघ ना, दरवाजाजवळ भाऊजी येतात का? आणि म्हणस तुम्ही बघा आई येतात का? जा, जा, जा. हा, जा, जा, जा. काय जा 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 जा? आम्हाला दोघींना कटवताय. आम्हाला पण ऐकायचंय ते पत्र. हो. बरं ठीक आहे, एक काम करूया, माझ्या रूम मध्ये जाऊया, दार बंद करूया आणि मग वाचते. चालेल, चल, 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 हे आले. ठीक आहे, मग उद्या भेटूया. हो, मला सुद्धा हे काम लवकरात लवकर सुरू करायचं. आय नो. हा, पण बाकी सगळी प्रॉडक्ट्स कमी करतो मार्केटमध्ये. एक्झॅक्टली. एकदा मँगो प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आली ना की आपण सगळी प्रॉडक्ट्स कमी करून टाकू. हो. एक मिनिट जरा होल्ड करा. हॅलो. अच्छा, ते आलेत का? त्यांना पाठव, आत पाठव. येस, थँक्यू. सॉरी. हो चालेल, भेटूया. आणि इन द मीन वाईल मला कोटेशन पाठवून द्या तुम्ही. ओके, या. थँक्यू सो मच. थँक्यू. ही गोड बातमी सांगायला मला योग्य वेळ मिळत नव्हती. मला सगळे आनंदात असायला हवे होते, म्हणून मी वाट पाहत होते सगळं निवळण्याची. पण तसं झालं नाही. परिस्थिती उलट जास्तच बिघडत गेली. कशी काय कोण जाणे. खरं तर न बोलता आपल्याला एकमेकांच्या मनातलं सगळं कळायचं, पण यावेळी बोलूनही आपण एकमेकांना समजलो नाही. एवढं का झालं? हे गैरसमज कसे झाले? एवढ्या टोकाचा निर्णय तू घेतलास, त्यामागे तुझं काहीतरी कारण असेल, माझं काहीतरी चुकलं असेल. मग मला माझी चूक समजून सुधारायची आहे. जे झालं त्यात तुझी चूक नव्हती, मला मान्य आहे. पण तुझं म्हणणं मला खरंच कळलेलं नाही. मी पोकळ धमक्या दिलेल्या नाहीयेत. आणि कधी दिल्या मी? कशा दिल्या? कुणा करवी? श्री, मी हॉस्पिटलमध्ये होते. मला त्रास होत होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं स्ट्रेस बाळाच्या जीवावर उठेल. आणि आपण भांडत होतो. मला भीती वाटली श्री, बाळाला काही झालं तर. म्हणून मी काही दिवस तुझ्याशी संभाषण टाळण्याचं ठरवलं. मी चुकले श्री, खरंच चुकले, मला मान्य आहे. पण केवळ बाळासाठी मी हे मौन पाळलं. प्रिय श्री, आम्हाला तुझी काळजी वाटते, पण आम्ही तुझ्या मर्जीविरुद्ध काही करणार नाही. बरोबर. आम्हाला तू आनंदी दिसायला हवायस, कारण तुझ्या सुखात आमचं सुख आहे. आता देवाच्या मनात हे असेल तर त्याला आपण तरी काय करणार? परमेश्वराची इच्छा म्हणून सोडून द्यायचं. देव करतो ते चांगल्या करताच असं समजू आपण, आणि नव्या आयुष्याची सुरुवात करू. आम्हाला सून आणि तुझ्यासाठी बायको हा यावरचा उपाय आहे असं वाटतंय. आणि तुझी परवानगी असेल तर आम्ही मुलगी बघायला सुरुवात करतो. मला लग्न मोडायचं नाहीये, कधीच मोडायचं नव्हतं. मला माझ्या बाळाच्या डोक्यावरचं त्याच्या बाबांचं छप्पर काढून घ्यायचं नाहीये. आपलं बाळ आहे. तुझ्या, माझ्या आणि त्याच्या 6 आज्यांच्या मायेच्या सावलीत ते वाढावं असं वाटतंय मला. माझं चुकलं असेल तर मला माफ कर. मी जाणते पण
मुद्दाम तुला त्रास द्यावा म्हणून काहीच नाही केलं. बाळाच्या भल्यासाठी मी थोडी कोशात गेले. आता बाळ वाट पाहत आहे त्याच्या बाबांचा आवाज ऐकण्याची. हे पत्र वाचून तुझ्या मनातला राग गेला आणि हे सगळं केवळ गैरसमजामुळे झालंय असं जर तुला वाटलं तर मला माफ कर आणि मला आपल्या घरी घेऊन जा. मी तुझ्या फोनची, तुझ्या येण्याची आतुरतेने वाट पाहते. आपल्या बाळासाठी आपण मागचं सगळं सोडून देऊया. पिंट्या आपल्या घरातल्या सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायला तयार आहे. त्याला म्हणे आणि भाजीच हवी आहे. लग्न तुला हवं तेव्हा करू, पण मुलगी बघायला हरकत नाही ना. हा इंदुवहिनींचा मुद्दा बरोबर. जमेजमेपर्यंत 1-1.5 वर्ष तर जाणार आहे. बरोबर. आपल्या घराण्याला संसार मोडायची परंपरा आहे, पण मोडलेला संसार नव्यानं उभा करून त्या परंपरेला तू मोडून काढ. तुझ्या नव्या बायकोच्या रूपात या घरात आनंद येईल अशी आम्हाला खात्री वाटते. रागावू नकोस. तुझे हाल पाहवत नाही म्हणून पत्र लिहिण्याचा धाडस करतोय. प्लीज तुझं मत आम्हाला सांग, आणि हे तुला मान्य नसेल तर आम्ही काय करू म्हणजे तुला बरं वाटेल तेही सांग. हे सांग. बरोबर. वी लव्ह यू श्री. बाळाच्या मामाचं आणि बाबांचं एकदम एकमत आहे या बाबतीत. दोघांनाही मुलगीच हवी आहे. मला मुलगा मुलगी काही चालणार आहे, आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या बाळाच्या पाठीवरून आईजींचा हात फिरायला हवा. त्यांच्या स्पर्शात फक्त माया नाहीये, जगण्याचं बळ आहे, आणि ते आपल्या बाळाला मिळालंच पाहिजे. तुझ्या फोनच्या प्रतीक्षेत तुझी बायको जानवी. बॅग भरायला घे बाळा. हे वाचलं ना की जावई बापू धावत येतील. मला पण असंच वाटतंय बाबा. येतील भाऊजी. छान झालंय ना पत्र. फक्त देवाचे मुद्दे जरा जास्त आहेत नाही. जाऊ दे ना बेबी वन्स, आता लिहिलंय ना तिने एवढं. आणि बघ तू, देवच त्याला हो म्हणण्याची बुद्धी दे. पण तो चिडला तर? चिडला तर चिडला. आपल्या मनात जे आहे हे त्याच्यापर्यंत पोहोचवलं एवढं आपलं समाधान. हो बरोबर. पण आता हे द्यायचं कसं आणि कुठे? हे सगळं घरात नको हा. म्हणजे तो आपल्यावर चिडला तर आईंना कळेल. आईंसमोर हे सगळं नको. आयडिया. ऑफिस मध्ये देऊया का? म्हणजे चिडला ना तरी ऑफिस मधून घरी येईपर्यंत शांत झालेला असेल. पण ऑफिस मध्ये देणार कोण? ऑफिस मध्ये शरयू देईल ना ऑफिस मध्ये. मी शरयू धांदरट आहे, पण हा तेच तर, मला पण तेच वाटतं. मी फक्त पर्याय सुचवला, पण मला नाही जमणार. शरे, अगं फक्त पत्र न्यायचं आणि त्याच्या टेबलवर ठेवायचं, त्यात काय आहे? नको ना वहिनी, नको ना प्लीज. उगाच माझ्याकडून काही चुकलं तर. चुकेल कशाला? टेबलाच्या ऐवजी खुर्चीवर फक्त ठेवू नकोस. हा इंदू वहिनी. आणि एक काम कर,
ऑफिस मधल्याच एका एन्व्हलप मध्ये घालून ठेव. म्हणजे त्याला वाटेल काहीतरी महत्वाचं आहे आणि वाचेल तरी तो. त्याला जर कळलं ना आपण पत्र लिहिलंय तर तो न वाचता महत्वाचं नाही असं समजून घरी घेऊन येईल. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना खरंच मनापासून असं वाटतंय का की मला हे जमेल? अरे तुला जमेल. नाही म्हणजे मला नाही वाटत आहे. मला उलट याची खात्री वाटते की मी नक्कीच चुकेन. हिचं मला ना काही खरं वाटत नाही. हा मग करशील, सोपं आहे ते. मी जाऊ का ऑफिस मध्ये? नको नको, उगाच तू गेलीस ना तर संशय येईल त्याला. शरे तुला जमेल. हो, हे बघ, देवाचं नाव घे आणि टेबलावर ठेवून दे. सोपं आहे ग, कठीण नाहीये. जमेल, तुला जमेल. हो जमेल जमेल नक्कीच जमेल. जमेल. हे श्रीला दे. हे काय? तुला दे म्हटलंय तर दे ना. बाकीच्या चौकशा कशाला करतोस? अगं पण श्रीला काय सांगू? तू काहीच सांगू नकोस. तू फक्त हे त्याच्या डेस्कवर ठेवून दे. ओके. आणि तू वाचू नकोस. गीता, तेवढे मॅनर्स आहेत मला. मी फक्त सांगितलं. मी मूर्ख नाहीये. आता मी काहीच म्हटलेलं नाहीये. तू स्वतःला मूर्ख म्हणतोयस आणि मग तुझ्या आईला राग येतो. अरे एक मिनिट, तुम्ही भांडताय काय? ऐक, तू काहीच सांगू नकोस. फक्त हे त्याच्या डेस्कवर ठेवलंस ना की मला कळव. म्हणजे फोन कर, मेसेज कर, काही कर, पण कळव. बरं, श्रीला नक्की काही सांगायचं नाहीये? तशी गरजच पडणार नाही. पत्र वाचून कळेलच त्याला. पण जान्हवीने दिलंय असंही सांगू नको ना? आता ती नको म्हणते तर नको ना. ती वाचल्यावर कळेलच त्याला की जान्हवीने दिलंय ते. ओके ओके ओके, चलो बाय. हे जान्हवी, हा, इथे तुझा शेवटचा दिवस ना. काही या गीता. बाय बाय. बाय. ती पोचली ऑफिस मध्ये. आपल्याला जायचंय ना, चला. बाईक स्टार्ट तर करशील ना की हवेतच उडवणारच गाडी? गीता, तू हल्ली माझी फार अक्कल काढायला लागलीस. हा, अक्कल काढायला आहे कुठे? काय? बाकीच्या बायकांचे रे. नवरे सगळे बुद्धू असतात ना. वा वा, मस्त. हा, चला. जायचं. मॅडम, तुम्ही इथे? अरे मी श्री आलाय का बघायला आले होते. साहेब आले म्हणजे येत आहेत. हा बरं. नंदन, हा? तू इथेच थांबणार आहेस का? हा, मी साहेबांना रोज गुड मॉर्निंग करून जातो. हे नंदन, श्री आलाय ना नक्की? हो, मग गाडी आली आहे, 5 मिनिटात येतील वर. बर, ठीक आहे नंदन, मी जाते मग. नंदन, नाही काही नाही.
फॅन्टास्टिक. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुम्ही पोचलायत ना? ओके. हो भेटूया, उद्या भेटूया. हो मला फोन कर. हो येस येस. हा ऑलराईट. या थँक्यू. बाय बाय. हॅलो गुड मॉर्निंग. ओके 10 वाजताची ना? हो पाठवा त्यांना. या नाही प्रेझेंटेशन घेऊन या. हो बघूया ना आपण काय होतं. ओके या थँक्यू. बाय. काय झालं बेबी? तू रागावणार नसशील तर एक सांगायचं होतं. काय? म्हणजे तुझ्यापासून लपवून ठेवता येत नाही ना, म्हणून. श्री बद्दल आहे? हो हो म्हणजे तसंच काहीच. सांग. आम्ही श्रीला पत्र लिहिलंय. पत्र? येस कम इन. मनीष काय काय झालंय? काय नाही. कुठे काय? काय नाही. असं का विचारतोयस? नाही हा एवढा घाम आलाय तुला म्हणजे ते धावत धावत आलो ना मी. धावत? आणि अरे बाहेर केवढं ऊन आहे. खूप ऊन आहे रे. पण एसी चालू आहे ऑफिसचा म्हणजे हो विसरलोच मी. आई ओके? दिलं असेल का ग लेटर मनीषनी? माहित नाही ग, पण दिल्यानंतर फोन करतो असं म्हणालाय ना तो. मनीष जाम घाबरट आहे जान्हवी. नाही पण तो करेल. काही घोळ घातला नसला म्हणजे मिळवलं. नाही ग, तो काही घोळ नाही घालणार. बघ ना, साधं केबिन मध्ये जाऊन ते लेटर ठेवायचं होतं. काय एवढा वेळ लागतो माहित नाही. मी फोन करू का त्याला? ए नाही नाही नको, प्लीज नको. ऐक, आपण फोन नको करायला, आपण त्याच्या फोनची वाट बघूया. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल ग. काय अडचण असणार आहे? कदाचित आज श्री नेहमीपेक्षा लवकर आला असेल, त्यामुळे ते लेटर ठेवण्याची संधीच मिळाली नसेल त्याला. जीजू जर लवकर आला असेल तर मनीषला चान्सच मिळाला नसेल ना लेटर ठेवायला. काय माहिती. पण माझा मनीषवर पूर्ण विश्वास आहे, तो करेल काहीतरी. मनीष काय? श्री तुला बाहेर भेटायला कोणीतरी आलं. कोण? कोणीतरी बाई आल्यात भेटायला. पण काय काम काय? मला नाही माहिती. म्हणजे त्यांना तुझ्याशी बोलायचंय असं त्या म्हणत होते. मनीष आत्ता नाही रे, आत्ता नाही शक्य. अरे श्री, दोन मिनिटाचं काम आहे.
भेट ना त्यांना प्लीज. बरं ठीक आहे, पाठवताना आत पाठव. श्री, अरे त्यांना वयस्कर आहेत रे, एवढं लांब त्यांना चालत आणणं. मनीष, मग हे आधी नाही का सांगायचंस? कुठे आहेत त्या? रिसेप्शन काउंटर. चल मी आलो. हं? अगं बेबी, त्याची काय अवस्था आहे आणि तुम्ही काय करताय त्याच्या बरोबर? आई, आम्हाला वाटलं की तुम्हाला काय वाटलं? तुमचं हे पत्र वाचून त्याला आनंद होईल? नाही का होणार. बेबी, अगं त्रास होईल त्याला. तो हा असला विचार करण्याच्या अवस्थेत नाहीये आता. अगं कुठलंही नातं जसं सहजासहजी जोडलं जात नाही तसं तोडलंही जात नाही. माणसं आयुष्यातून गेली तरी मनातून जात नाहीत. त्याला वेळ द्यावा लागतो. तुम्हाला सगळ्याच गोष्टींची घाई कशी असते ग? निदान मला विचारायचं तरी का असं मनाला वाटेल ते करता तुम्ही? हे पत्र वाचून त्याच्यावर विपरीत परिणाम झाला आणि तो तुमच्यापासून दुरावला तर काय करणार आहात तुम्ही? का असं वागता ग? अगं, आम्हाला वाटलं की दुःख विसरायला मदत होईल त्याला. बेबी, दुःख विसरण्यासाठी तू कधी दुसऱ्या लग्नाचा विचार केलास का ग? आई, अगं मी आयुष्यात ज्या चुका केल्या त्या श्रीनी करू नये असं वाटतं मला. एखादा माणूस आपल्या आयुष्यातनं गेला की त्याच्यासाठी उभं आयुष्य वाट बघत राहायची का ग? ते एवढं सोपं नाहीये बेबी. नाही आई, हल्लीच्या पिढीसाठी हे खूप सोपं झालंय. इतकी लग्न होतात, डिवोर्स होतात, ह्या सगळ्याचं काहीच वाटत नाही हल्लीच्या पिढीला. ते त्याचं त्याला ठरवू दे ना. तुम्ही का त्यामध्ये इंटरफिअर करताय? आणि जेवढी मी श्रीला ओळखते ना, मला खात्री आहे त्याला हे आवडणार नाहीये. त्याला आवडणार नाही असं तुला वाटत असेल तर? आवडणारच नाहीये त्याला बेबी. तो अशा अवस्थेतच नाहीये की हा असला विचार करेल. त्याला वेळ लागणार. तुमची ही घाई त्याला चीड आणू शकते. श्री कधीही कुठल्याही बाबतीत डेस्परेट होत नाही आणि तुम्ही त्याच्या बाबतीत डेस्परेट झालेलं त्याला आवडणार नाही. मग आता काय करू मी? ते पत्र दिलं नसेल तर ते देऊ नका म्हणून सांग. आणि दिलं असेल तर मग जे होईल त्याला सामोरं जायची तयारी ठेवा. आणि ते काही फार बरं असेल असं नाही मला वाटत. मी बघते दिलंय की नाही ते. बोला बेबी वंस, काम फत्ते झालेलं आहे. म्हणजे बेबी वंस, मी ते लेटर व्यवस्थित ठेवून आले श्रीच्या केबिन मध्ये. बघितलं ना? तुमच्या सगळ्यांचा विश्वास मी सार्थ ठरवलाय बेबी वंस. नेमका तुला आत्ताच आमचा विश्वास सार्थ ठरवायचा होता? असं काय करताय बेबी वंस? अहो खरंच मी व्यवस्थित केलंय ते काम. मी बरोबर त्याच्या टेबलवर जाऊन ते लेटर ठेवून आले. आणि तुम्हाला माहितीये, मी सुरुवातीला एवढी घाबरले होते आणि ना तो हा आला हो तेवढ्यात नेमका तो नंदन. शरे, ते लेटर द्यायचं नाहीये. द्यायचं नाहीये का? नंतर सांगते तुला मी ते. आई आता मला खूप ओरडली. आईनं कसं कळलं? आईनं सांगितलं कुणी त्या लेटर विषयी? इंदू वहिनी असणार. तुम्हाला सांगते ना बेबी वंस, त्यांच्या तोंडात ना काही म्हणजे काही राहत नाही. लगेच आईनं जाऊन सांगायची काय गरज होती? मी तुम्हाला सांगते बेबी वंस, पुढच्या वेळेपासून ना त्यांना आपल्या कटात अजिबात सामील करायचं नाही. नेहमी गोंधळ घालतात. मी एवढं काम सगळं पूर्ण केलं होतं आणि नेमकं त्यांनी यावेळी असं केलं. शी. अगं नाही, मी सांगितलंय आईला. तुम्ही सांगितलं का? हो. अरे बापरे, हो का? असं का केलं पण बेबी वंस? आपलं ठरलं होतं ना त्यांना सांगायचं नाही म्हणून. मला वाटलं, पण बरं झालं मी आईला सांगितलं. आई खूप चिडली माझ्यावर.
म्हणाली श्रीने ते पत्र वाचलं ना तर तुमच्यावर खूप चिडेल आणि मग दूर जाईल तुमच्यापासनं. त्याची आता मनस्थिती नाहीये हे सगळं पचवायची. अरे बापरे. मग बेबी वंश आता आता काय, जा आणि ते लेटर ताबडतोब तुझ्या ताब्यात घे. आणि श्रीने जर ते वाचलं असेल तर वाट लागणार आहे आपली. म्हणजे किती प्रश्न विचारतेस. जा आधी ते लेटर ताब्यात घे, बघ त्यांनी वाचलंय का नाही ते. हा छान. म्हणजे त्याने जर ते वाचलं असेल तर तो आता रागावणार माझ्यावर. शरे आधीच जाऊन तिकडे बघतेस का. बरं बरं जाते. तुम्ही फोन ठेवा आधी खाली. शरे ही काही लँडलाईन आहे का फोन ठेवायला. मोबाईल आहे ना हातात घे आणि जा ना तशीच. बेबी वंश असं फोनवर बोलता बोलता मला एकाग्र होता येत नाही. मला जरा एकाग्र हो दे, एकाग्र. काही गरज नाहीये, फोन चालू ठेव नाहीतर तू परत काहीतरी गोंधळ घालशील. बर जाते. मनीष लाऊडस्पीकरवर टाक. ठेवलं ठेवलं ठेवलं. जिजूच्या टेबलवर ठेवलंयस ना? गीता, मला तेवढी अक्कल आहे. मनीष थँक्यू सो मच. जिजूची काय रिएक्शन होती? अगं त्याला आधी वाचू तर देशील. म्हणजे त्यांनी वाचलंच नाही अजून? आता तो आज जाईल ना तेव्हा वाचेल. आज जाईल म्हणजे बाहेर गेलाय का तो? जान्हवी गीताला आवर. मी ते लेटर श्रीच्या टेबलवर ठेवलंय. आता त्याने वाचलं की तो हो मला कळेलच मनीष. श्री मला फोन करेलच मग. होप सो तसंच होईल. बरं चल चल, श्री चाललाय केबिन मध्ये, मी ठेवतो फोन. हा ओके बाय. आय एम सो एक्साइटेड. सगळं छान होणार. जिजू तू लवकर ऑफिस मध्ये जा आणि ते लेटर वाच. हा बोला आता बेबी वंश. काय झालं? काही नाही बोला आता. मी आले श्रीच्या केबिन मध्ये पण श्री नाहीये इथे. पण लेटर आहे का? हो लेटर आहे बेबी वंश. पण बहुतेक ना त्याने ते वाचलेलं नाहीये. कशावरून? हो मी ठेवून गेले ना ते तसंच्या तसंच आहे. हा मग फाडून टाक ताबडतोब. हा हाडू हाडू कशाला? वाटल्यास घरी घेऊन येते परत. शरे मी सांगते तेवढं कर, पुरावा नष्ट कर. अहो पण बेबी वंश. शरे ते फाड पटकन आणि डस्टबिन मध्ये फेकून दे. अहो काहीतरी काय बेबी वंश, एवढ्या प्रेमाने लिहिलंय आपण ते. शरे जे सांगितलं ते कर बरं. बरं बरं मी फाडते. फाडलंस? बेबी वंश फोन ठेवाल तेव्हा फाडेल ना. आता का? एकाग्र बेबी वंश, एकाग्र. बरं चल फाड पटकन आणि फोन कर मला. पटकन फाड, पटकन फाड आणि फोन कर.